पुण्यातील भोर तालुक्यात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे। या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा हादरला असून मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू झाली आहेत। नक्की काय घडलंय सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। ही अंगावर काटा आणणारी घटना नसरापूरमध्ये घडली आहे। सुट्ट्यांसाठी आजीकडे आलेली 3.5 वर्षांची चिमुरडी राम मंदिर परिसरात खेळत होती। तिथेच दबा धरून बसलेल्या एका 65 वर्षीय नराधामानं तिला आमिष दाखवून जवळच्या एका गोठ्यात नेलं। तिथे तिच्यावर अत्याचार करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिची दगडानं ठेचून निर्गुण हत्या केली। इतकंच नाही तर तिचा मृतदेह शेणानं झाकून तो नराधम पसार झाला। मुलगी बेपत्ता झाल्यावर CCTV फुटेज तपासले असता ती एका वृद्ध व्यक्तीसोबत जाताना दिसली। ग्रामस्थांनी शोध घेतला तेव्हा गोठ्यात तिचा छिन्न विछिन्न मृतदेह सापडला। या घटनेनंतर अख्खं नसरापूर पेटून उठलंय। संतापलेल्या ग्रामस्थांनी आरोपीला नदीपात्रातून शोधून काढलं आणि पोलिसांच्या हवाली केलं। आज या घटनेच्या निषेधार्थ गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी होत आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।